नमो तस्य भगवतो वरहतो सम्मा संबुद्धस्स. श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं धम्मसंघांच्या नवीन व्हिडिओमध्ये मी धर्मपाल साळुंके पुन्हा एकदा स्वागत करतो. उद्या चैत्र पौर्णिमा, या वर्षाची पहिली पौर्णिमा चैत्र पौर्णिमा. नवीन वर्ष सुरू झालं आणि ही पहिली पौर्णिमा आहे चैत्र पौर्णिमा, आणि याच्याबद्दलची बरीच माहिती ग्रुपमध्ये शेअर होताना दिसते. पण रिसर्चचा एक भाग आहे जो या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये बघूया. काय की चैत्र पौर्णिमेला एक फार महत्त्वाची घटना झाली, ती आपण बघूया. आणि ह्या घटनेनंतर त्या व्यक्तीबद्दल अजून काही काही माहिती आपल्याला त्रिपिटकामध्ये सापडते, जे बरेच लोकांना माहिती नाही आहे. ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. बरोबर, प्रत्येक पौर्णिमेचं आपलं एक महत्त्व आहे. इव्हन पौर्णिमा का अमावस्या असेल, अष्टमी असेल, बरोबर, नेहमी ज्या ज्या महत्त्वाच्या घटना झाल्या आहेत ना, त्यांच्या तिथी पण दिलेल्या आहे की ह्या शुक्ल पक्षाच्या ह्या पक्षाच्या इतक्या दिवशी असं असं झालेलं आहे. त्रिपिटकामध्ये असे बरेच संदर्भ आहेत. बरोबर, मग रिसर्च केल्यानंतर पौर्णिमेला जे जे झालं, मग पौर्णिमा महत्त्वाची म्हणून त्या इव्हेंट्सला एक कलेक्शन करून बाबा हो हे महत्त्वाच्या घटना आहे. पण अजून बरेच घटना आहेत की जे पौर्णिमेला झाले नसतील समजा, ठीक आहे, पण ते आहेत आणि त्रिपिटकामध्ये आपल्याला बरेच सापडतात. तसा तसा धम्मपद कथा किंवा सुत्तांचा आपण संदर्भ देऊ, तसं ते समोर येत पण जाईल. ठीक आहे, आता मग आपण पौर्णिमा कशी साजरी करायची? पौर्णिमा 12 पौर्णिमा येतात. आपण समजूया की हे आपले सणच आहे, दर महिन्याला येणारा हा सण आहे. कशी साजरी करायची सगळ्यांना माहिती आहे. कसं? अष्टशिलाचं पालन करू, दानधर्म करू, दसकुशल कर्म करू, धम्म श्रवण करू किंवा इतरांना धम्माची देशना देऊ किंवा धम्म कसा समजून सांगता येईल यासाठी इतरांचे आपण कल्याण मित्र बनूया. हा झाला एक भाग. दुसरं, इतरांना कसं दिसेल की आमचा हा सण आहे. बरोबर, मग कसं? घराबाहेर दिवे लावणं असेल, बरोबर, घराबाहेर रांगोळी काढणं असेल, बरोबर, इतरांना गोड जेवण पाठवणं. आता सगळे लोक पौर्णिमेला घाईमध्ये असतात की कसं आपलं 12च्या आधी भोजन होईल, बरोबर, पण थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट लावून जर समजा आपण एखादं जेवणाचं ताट, आपण खीर करतोच, नाही ताट तर खीर करून आपल्या बिल्डिंगमधल्या किंवा आपल्या शेजारी पाजारी दिलं तर एक आयडेंटिटी बनते. आपल्या संस्कृती काय, आपल्याला तसं आपण पूर्वीचे आपल्याला कुठली संस्कृतीच नव्हते, बरोबर, पण आता आपण धम्मामध्ये आलो आहे, धम्म समजतो आहे, धम्माचे महत्त्व समजतो आहे, इतर देशांकडनं आपण शिकतो आहे. ते का नाही हे नवीन कल्चर बनवलं पाहिजे. बरोबर, खीर दान सुरू करूया. बरोबर, खिरीचं इतकं महत्त्व आहे, बुद्धांनी सांगितलेलं आहे, एक परंपरा आहे, कल्चर आहे. दर पौर्णिमेला आजूबाजूला खीर दान करा. भले 4 घरं असतील, 2 घरं असतील, त्यांना खीर जाऊ द्या. हो, एक आयडेंटिटी अशी निर्माण झाली पाहिजे की आज पौर्णिमा आहे, आज इकडनं खीर येईल म्हणून. मला आठवते लहानपणी आमच्या चाळीमध्ये असताना इथून तिथपर्यंत म्हणजे मुलांना माहिती असायचं की आज पौर्णिमा आहे, ते यांच्या घरी खीर आहे. बरेच मुलं घरी यायचीत आणि तिकडनंच असं चांगल्या प्रकारे एक कल्चरचा भाग का होईना आपण सुरू केलं पाहिजे, मला असं वाटतं. मग आपल्या परीने जसं जमेल तसं एक कल्चर बनावं म्हणून. बरोबर, हे तर होतं पौर्णिमेचं. आपण पौर्णिमेला शीलपालन करूया, दानधर्म करूया, बरोबर, आणि त्याच प्रकारे इतरांचे कल्याण मित्र कसं बनवूया याच्यावरती आपण काम करूया. आता बघूया की चैत्र पौर्णिमेला एक महत्त्वाचा जो इन्सिडन्स आहे तो आपण बघूया आणि त्या व्यक्तीबद्दल बघूया. मित्रांनो, त्याच्या आधी 3 ऑगस्टपासून परवाच आपण नवीन कोर्स सुरू करतो आहे पाली व्याकरणाचा. ठीक आहे, MA लेवलचं पालीचं व्याकरण आपण याच्यामध्ये शिकतो. बरोबर, ज्यांना शिकायची इच्छा असेल नक्की या. वयाची शिक्षणाची अट नाही आहे. दर शुक्रवारी हा क्लास असेल संध्याकाळी 7 ते 8, 8:30पर्यंत, समजा 1.25 तास. त्याच्यानंतर आपण खूप चांगल्या प्रकारे 5-1 महिन्यांमध्ये चांगल्या प्रकारे पालीचं भाषांतर करायला सक्षम होऊन जाऊ जर आपण चांगल्या प्रकारे हा कोर्स केला 5 महिन्यामध्ये. तर नक्की प्रयत्न करा. गृहिणींनी याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे, कारण की त्यांना जमलं तर ते मुलांना पुढे शिकवू शकतील आणि चांगल्या प्रकारे आपण धम्माचा अभ्याससुद्धा करू शकतो. ठीक आहे, हे होतं कोर्सबद्दलची माहिती. आता झालं काय, चैत्र पौर्णिमेबद्दलची सगळ्यात महत्त्वाची घटना अशी की सुजाता यांनी खीरदान दिलं. बरोबर, आता लोकांना हे माहिती नाही आहे की सुजाता दरवर्षी त्या ठिकाणी त्या वडाच्या झाडाला नैवेद्य देत असे. बऱ्याच वर्षांपहिले सुजाता यांनी एक अधिष्ठान केलेलं असायचं किंवा एक नवस केलेला असायचा. ओके, नवीन लग्न झाल्यानंतर की मला जर पुत्रप्राप्ती झाली, होत नव्हतं म्हणून, बरोबर, की मला पुत्रप्राप्ती होत नाही आहे म्हणून नवस केला या झाडाला, समजा असं, बरोबर, की मला किंवा या झाडावरच्या देवतांना की बाबा मला जर पुत्रप्राप्ती झाली तर मी दरवर्षी अशा प्रकारे झाडाची पूजा वंदना करून मी नैवेद्य देईल. अशा प्रकारे कालांतराने मुलगाही झाला. मग ते नैवेद्य म्हणून दरवर्षी त्याच दिवशी त्या झाडाची साफसफाई करून त्याची पूजा वंदना करून ती झाडाला नैवेद्य देत असे. मग बऱ्याच वर्षानंतर एक दिवस असा येतो, सिद्धार्थ बोधिसत्व आता तपस्वी आहेत, बरोबर,
त्या झाडाखाली येऊन बसतात. बरोबर. बसल्यानंतर सुजाता आपल्या दासीला पाठवते झाडाची साफसफाई करण्यासाठी. दासी येते, दासी बघते. दासीला वाटतं की आज साक्षात देवता येऊन बसलेला आहे त्या झाडाखाली. बुद्धांचं म्हणजे बुद्ध म्हणजे बोधिसत्वाचं तेज. इतकं बघून ती भारावून गेली आणि तिला असं वाटलं की बाबा इथे कुठला तरी देवता येऊन बसलेला आहे तुमचं नैवेद्य स्वीकारायला. ती जाते, सुजाताला सांगते. सुजाता जे खीर बनवते. आता खीरचं वर्णन कसं केलं आहे की 500 गाईंच्या म्हणजे एकत्र करून त्याला आटवलं. बरोबर. त्याला खूप गरम करून करून त्याला खूप गाढं बनवलं समजा. अशा प्रकारे इतकं प्युअर दुधाचं खीर बनवली गेली. बरोबर. आणि ती खीर मग इथे येऊन बुद्धांना दिली गेली. बुद्धांनी ती स्वीकार केली आणि मग त्याच्या वैशाख पौर्णिमेला पुढे भगवंत म्हणजे बोधिसत्व भगवंत बनतात, बुद्ध बनतात, सम्यक संबुद्ध बनतात. अशा प्रकारे तर ही घटना तर आपण पाहिली. पण लोकांना हे माहिती नाही आहे की सुजाता बऱ्याच वर्षांपासून असं करत होती. असं नाही की हे तिचं पहिलं वर्ष होतं. बरोबर. किंवा दुसरं वर्ष होतं. मुलगा कधी जन्माला आला होता. बरोबर. पण दरवर्षीप्रमाणे तिने हे तिचं एक कल्चर बनवलं होतं समजा. किंवा ती दरवर्षी ती नवस फेडते. असंच दरवर्षीप्रमाणे ती त्या वडाच्या झाडा खाली येऊन पूजा वंदना करून चांगल्या प्रकारे तिथे नैवेद्य देत असे. आणि एक दिवस ते त्या ठिकाणी सिद्धार्थ बोधिसत्व येतात. हा झाला पहिला एक क्षण. बुद्धांनी 2 ते 3 जेवण, कुठे कुठे 2 संदर्भ येतात, कुठे कुठे 3 संदर्भ येतात. तर ह्या 3 भोजनांना खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी आपण 2च संदर्भ बघतो. पहिलं आहे सुजाताचं हे भोजन आणि शेवटचं जे चुंदाने दिलं ते. आता चुंदाने काय दिलं? चुंदाने का डुकराचं मांस दिलं? मित्रांनो, याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे आणि याच्यावरती रिसर्च पण केलेला आहे की सुकरमंस आणि सुकरमद्द याच्यामध्ये फरक आहे. 2 शब्दांचा फरक आहे. काही लोकांनी सुकरमंस हा शब्द पकडून त्याला डुकराचा मांस सांगितलं आहे. पण सुकरमद्द म्हणजे मशरूम असतं ते जे बुद्धांना दिलं गेलं. पण एक खोटा आणि खोडसाड प्रसार समाजामध्ये दिला गेला की बुद्धांनी डुकराचं मांस खाल्लं म्हणून. हे खरं नाही आहे. सुकरमद्द शब्द येतो, सुकरमंस नाही. ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, नक्की बघा, त्याच्यावरती अभ्यास करा. ते मशरूम होतं. बरोबर. कारण की जे आपण आणि ते जंगली मशरूम होतं. जे खाण्याचं मशरूम वेगळं आणि जंगली मशरूम याच्यामध्ये फरक असतो. ते जंगली मशरूम बुद्धांना दिलं गेलं म्हणून थोड्याफार पीडा होऊ लागल्यात. अशा प्रकारे ते डुकराचं मांस नव्हतं पहिली गोष्ट. गोष्ट आता अशी की ते झालं सुजाताचं पहिलं भोजन फार महत्त्वाचं सांगितलं आहे. मग शेवटचं चुंदाचं भोजन आहे ते. पण एक भोजन अजून महत्त्वाचं आहे. ते आहे तपस्सू आणि भल्लिक यांचं. बरोबर. तपस्सू भल्लिक हे व्यापारी होते. कुठल्या देशातनं आले कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा कुठल्या देशाचे होते तपस्सू आणि भल्लिक. ते येतात बुद्धांना बोधीप्राप्तीनंतर. ते बुद्धांना भोजनदान देतात. मधुपिंड असतं समजा. बरोबर. की भाताचं आणि हनी म्हणजे मधाचं काहीतरी बनवलेला पदार्थ असतो ते बुद्धांना दान देतात. तेव्हा संघ पण नसतो. बरोबर. ते फक्त बुद्धांना आणि धम्माला शरण जाणारे पहिले उपासक असतात. बुद्ध आणि धम्म. संघ अजून स्थापन झालेला नाही आहे. मग संघ कधी स्थापन होतो? संघ स्थापन होतो पुढच्या प्रसंगाला. बुद्ध जातात. बुद्ध वैशाख पौर्णिमेला ओके बुद्ध बनतात. मग कालांतराने काय होतं, हळूहळू लोक येत जातात. आता मग पंचवग्गीय भिक्षू आलेत. बरोबर. झाले हे नवीन 5 भिक्षू आले. मग त्याच्या काही दिवसांनंतर तिथे येतात यशची स्टोरी पण सिद्धार्थांसारखी सेम आहे. रात्रीचा कार्यक्रम चालू असतो राजवाड्यामध्ये. यश बघतो की सगळ्या त्या नर्तकी असतात, त्या नाचत असतात. नाचत थकतात, झोपतात. बरोबर. मग झोपत असताना कोण कसं झोपलं आहे. बरोबर. कोणाचे कपडे अस्तव्यस्त झालेले आहेत, कोण कसंही झोपलं आहे, घोरतं आहे, तोंडातून लाळ निघते. रात्री तो प्रसंग बघून त्याला भरपूरशा अशा दुःखद वेदना होतात समजा, किंवा त्याची कीव येते. बरोबर. आणि यश तिकडनं बाहेर निघतो की मला यातून निघायचं आहे. महलाच्या बाहेर तो निघाल्यानंतर प्रवास करत 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 कसा तरी बुद्धांकडे येऊन पोचतो. बुद्ध त्याला धम्म सांगतात. त्याची इच्छा होते संघामध्ये यायची. पण तोपर्यंत सकाळ झालेली असते आणि यशचे मातापिता हे यशला शोधत असतात. जेव्हा ते समोर येतात बुद्धांच्या बनते म्हणजे बुद्ध भगवान आपल्या इथेने यशला थोडं अंतर्धाय करतात. म्हणजे ते त्याच्या आईवडिलांना दिसणार नाही. यश तिथेच आहे पण तो आईवडिलांना दिसत नाही आहे. मग भगवंत आईवडिलांना धम्म सांगतात. मग ते प्रसन्न चित्त होतात. ते अशा स्थितीमध्ये पोहोचतात की आता ते सांगू शकतात की तुमचा मुलगा आता संघामध्ये येणार आहे किंवा येतो आहे. बरोबर. तेव्हा मग यश हे संघामध्ये येतात. बरोबर. झाले 6वे भिक्षू. मग त्याच्यानंतर यशचे 54 मित्र संघामध्ये येतात. म्हणजे एक यशचे मित्र 54 असे झाले 55. 55 नंतर पहिले 5 पंचवग्गीय भिक्षू ते किती झाले 55 अधिक 5 झाले 60 आणि स्वतः एक भगवंत. बरोबर. बुद्ध.
अशा प्रकारे संघाची स्थापना होते आणि संघाच्या स्थापनेमध्ये सुरुवातीला 61 अरहंत बुद्धांना पकडून 61 अरहंतांचा हा संघ असतो. तेव्हा भगवंत म्हणतात चरत विक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय, बरोबर. आणि तेव्हा यशचे मातापिता कोण असतात? तर यशची माता असते सुजाता, बरोबर. आणि ही सुजाता ही नंतर अग्र कशामध्ये होते? कारण की आता बुद्ध पण आहेत, धम्म पण आहे आणि आता संघाची स्थापना पण झाली आहे. काय होतं मग? वाचा. एतं अग्गं, शब्द मी ब्रेक करतोय. एतं अग्गं भिक्कवे मम साविकानं उपासिकानं पठमं शरणं गच्छन्तीनं यं गिदं सुजाता सेनिय दिता. बाबा सेनियाची मुलगी सुजाता ही माझ्या श्राविकांमध्ये, माझ्या उपासिकांमध्ये बुद्ध धम्म संघाला शरण जाणारी पहिली उपासिका आहे किंवा अग्र उपासिका आहे, बरोबर. याचे मातापिता हे संघाला म्हणजे बुद्ध धम्म आणि संघाला शरण जाणारे पहिले उपासक उपासिका असतात. हा प्रश्न जर कोणी विचारला की बुद्ध धम्म संघाला शरण जाणारे पहिले लोक कोण, तर यशचे मातापिता, यशची आई सुजाता. आणि असा प्रश्न विचारला की फक्त बुद्ध आणि धम्माला शरण जाणारे लोक कोण, तर तपस्सू आणि भल्लिक. हे माहिती प्रश्न कुठे येतात? हे नेटच्या सिलेबसमध्ये येतात. ठीक आहे. जे लोक MAचा अभ्यास करतायत, MA करतायत किंवा नेटची परीक्षेचा अभ्यास करतायत त्यांना हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. चला, ही होती माहिती सुजाताबद्दल की सुजाता यांनी चैत्र पौर्णिमेला खीरदान दिलं, पण ती बरेच वर्षांपासून करत होते. मुलगा होण्याच्या आधी, मुलगा झाल्यानंतरसुद्धा इतक्या वर्षांपर्यंत. नंतर संघाच्या स्थापनेनंतर, बरोबर, 61 अरहंत असतात. संघाच्या स्थापनेनंतर बुद्ध धम्म संघ आहे. बुद्ध धम्म संघाला पहिले शरण जाणारे यशचे मातापिता त्यातली सुजाता आहे, बरोबर. आणि मग बुद्धांना धम्माला संघाला शरण जाणारे पहिले म्हणून अग्र जे उपाधी प्राप्त होते सुजाता सेनियधिता. सेनियधिता म्हणजे काय? सेनियाची मुलगी. ओके. उर्वेलामध्ये सेनिया असतो, तो सेनियाची मुलगी सुजाता. अशा प्रकारे मित्रांनो ही होती माहिती आपल्या चैत्र पौर्णिमेबद्दल. याच्याबद्दलचे अनेक संदर्भ आपल्याला त्रिपिटकामध्ये सापडू शकतात, पण इतर तंतोतंत जुळत नाही आहे, तर त्या चैत्र पौर्णिमेच्या आसपासच्या कथांचं असं वर्णन आहे. चला, का होईना आपल्याला ही एक कथा खूप चांगल्या प्रकारे समजली. चैत्र पौर्णिमेला काय झालं, सुजाता कोण, सुजाताचं थोडं बॅकग्राऊंड आणि पुढे काय झालं ते आपण बघितलं मित्रांनो. ठीक आहे. ही माहिती कशी वाटली प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. काही नवीन ऐकायला मिळालं का नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. हळूहळू आता वर्षावासी जवळ येतो आहे, बुद्धपौर्णिमा येईल तर वर्षावास येईल. खूप चांगल्या प्रकारे कुशलकर्म करायचं आहे, जोर लावायचा आहे शीलपारामीमध्ये, अधिष्ठान पारामीमध्ये, बरोबर, वीर्य पारामीमध्ये. याच्यावरती पुढे आपण चर्चा करूयाच हळूहळू. खूप चांगल्या प्रकारे धम्म फक्त ऐकायचा नाही आहे, जे आपण ऐकतोय, जे मोटिवेशन आपण घेतोय ते खरं आपण कसं उतरवू शकतो याच्यावरती प्रॅक्टिकल काम करायचं आहे. ठीक आहे. धम्म फक्त ऐकायला नाही आहे, वा 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 खूप छान प्रवचन दिलं आज, खूप छान वाटलं, खूप छान स्टोरी होती, नाही. ते मोटिवेशन आहे, ते प्रेरणा देणार आहे की ते जर मी अशा स्टोरी ऐकतोय वाचतोय तर मी कसं त्याला उतरवू शकतो, बरोबर, कसं काम करू शकतो हे याच्यावरती काम करायचं आहे. म्हणतं मग धर्म तो सबक आहे, धर्म न जाने कोई, अशी गोष्ट आहे. फक्त ते ऐकण्या मात्र होऊन जाईल. चला, ही होती मित्रांनो चैत्र पौर्णिमा. उद्याच्या चैत्र पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. काही लोकांनी आज उपस्थित केला, उद्यासुद्धा उपस्थित करा. ठीक आहे. अशाच प्रकारे दर पौर्णिमेला, अष्टमीला, उपसताला, अमावस्येला खूप चांगल्या प्रकारे आपण कुशलकर्म करूया, शिलाचा अभ्यास करूया. आणि उपवास का करतो ना हे नीट समजून घेतलं पाहिजे. कर्मकांड नाही करायचं. आधीचे लोक आज उपवास आहे मग हे नाही खायचं आणि ते नाही खायचं, आणि जे खायचं असतं ते पोट भरून खायचं, असं नाही, बरोबर. नीट शिलांना समजून घेऊ आपण. अष्टशील का आहेत, काय अष्टशील? इंद्रिय संवर करायचं, इंद्रियांवरती कंट्रोल करायचं आहे. का करायचा इंद्रियांवरती कंट्रोल? इथे 5 मिनटं लोकांना मांडी मोडून बसता येत नाही ध्यान करायला, बरोबर. तर पुढे शील आहे, शिलाचा अभ्यास करा, समाधीचा अभ्यास म्हणजे आनापान आहे. आनापान करण्यासाठी आपण इंद्रियांवरती कंट्रोल करतो. समाधी म्हणजे जेव्हा समाधी चांगली जमेल तेव्हाच ते विपश्यना जमेल, आणि जेव्हा विपश्यना जमेल मित्रांनो तेव्हा तर तुम्ही आणि मी निब्बाणाला जाईल. तेव्हा तर जाऊ आपण निब्बाणाला, बरोबर. नाहीतर असे लोक जे धम्म ऐकून स्वतःपन्न होत आहे त्याला बराच वेळ लागतो. त्या लोकांनी बरेच कल्प ध्यान साधना केलेली, विपश्यना केलेली, म्हणून ते एवढे पकलेत की ते सुत्त ऐकतात, एक गाथा ऐकतात, ते स्वतःपन्न होतात. ठीक आहे. त्यांनी खूप मेहनत केलेली आधी.
असं नाही की आपण नवीन नवीन आहोत, एखाद्या भंतेंनी धम्म सांगितल्याने आपण स्वतःपन्न होऊ नाही. त्यासाठी बरंच काम केलेलं असेल तर, पण माहिती नाही किती काम केलं आहे, बरोबर. म्हणून आपल्याला तशी मेहनत करावी लागेल, बरोबर. आनापानाची, समथाची, विपश्यनाची, ठीक आहे. कर्मकांड करायचं नाही आहे की हे चालतं ना ते नाही चालत, मग खाली झोपायचं का वरती झोपायचं का, मग बांगड्या घातलेल्या चालतात का, मंगळसूत्र घातलेले चालतात का उपवासाला, नाही. नीट समजून घ्या शील काय आहे. असे बरेच लोक प्रश्न विचारत असतात, म्हणून सांगतो शील काय आहे नीट समजून घ्या. अष्टशिलाचे नीट व्हिडिओ बघा, बरोबर. इंद्रियांना कंट्रोल करायचा आहे, संवर करायचा आहे. म्हणून मित्रांनो, चला ही होती आजची चैत्र पौर्णिमेचा व्हिडिओ. लवकरच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. 3 एप्रिलला पाली व्याकरणाचे नवीन बॅच सुरू होते, ज्यांना शक्य नक्की जॉईन करा. ही धम्मदेसना जर थोडीफार लाभदायी ठरली असेल मित्रांनो, नक्कीच अनुमोदन करा. साधू साधू म्हणा. जे काही पुण्य आपण कमवलं आहे तुम्ही आणि मी, हे पुण्य आपण सगळ्यांना समर्पित करूया. आपल्या पूर्वजांना, गुरुजनांना, आईवडिलांना, कल्याण मित्रांना, बोधिसत्वांना. या पुण्याच्या प्रतापाने आपल्याला कल्याण मित्रांची संगती लाभो, सत्पुरुषांची संगती लाभो, गुरुजनांची संगती लाभो. खूप चांगल्या प्रकारे कुशल कर्म करत असताना आर्य पुद्गलांचे दर्शन हो, अरहंतांचे दर्शन हो, सम्यक संबुद्धांचे दर्शन हो, पच्चेक बुद्धांचे दर्शन हो. तुम्हाला मला मित्रांनो निब्बान सुख लाभो. साधू 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 साधू.